मुरबाड तालुक्यातील आपली ग्रामपंचायत नड येथील शासकीय निधीतील अपहार, दप्तर, पाईप, मोटर चोरीबाबत आदेश देऊनही तत्कालीन सरपंच कमलदाजी टोके आणि ग्रामसेवक संतोष भावार्ते तसेच सरपंच यांचे पती दाजी टोके यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यामुळे आज आपण उपोषणाला बसलेले आहेत मुरबाड पंचायत समिती कार्यालयाच्या समोर. काय मागणी आहे आपली? माझी मागणी एकंदरीत आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्याचं औचित्य साधून या जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. भ्रष्ट अधिकारी म्हणून संतोष भावार्ते व तत्कालीन सरपंच कमलदाजी टोके यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी आज मी उपोषण करत आहे. एकंदरीत माझी पंचायत समितीच्या कार्यालयावर आरोप आहे की हे सुद्धा टॉलोटोली करत आहेत आणि पोलीस स्टेशनसुद्धा टॉलोटोलो करत आहेत असं मला एकंदरीत दिसतं आहे. पण माझा जो आज उपोषण जो आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याशिवाय माझं उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा माझा ठाम निर्णय आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का? एकंदरीत पंचायत कार्यालयाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. पण मला असं वाटतं आहे का BDO मॅडम जे आहेत त्या BDOमधून माझीसुद्धा फसवणूक करत आहे आणि पोलीस स्टेशनसुद्धा माझी फसवणूक करत आहे. त्यांनी पूर्तता करून जर झाली असेल तर पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद करावा. आपल्याला काय आश्वासन दिलं होतं का? मला मागे मी 4 महिन्यापूर्वी जेव्हा मी उपोषण करायचं ठरवलं त्यावेळेला BDO मॅडमनी माझ्याशी चर्चा केली. त्या चर्चेत सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करतो, तुम्ही हा उपोषण मागं घ्या. म्हणून मी हा तात्पुरता उपोषण मागे घेतलेला आहे. हा पत्रकसुद्धा माझ्या हातात आहे आणि त्या पद्धतीने मी ऐकलं. पण 4 महिने वाट बघूनसुद्धा गुन्हा नोंद होत नाही. म्हणून मला आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मला उपोषण करावं लागत आहे. संबंधित फिर्यादींवर जर गुन्हा दाखल आज झाला नाही तर आपलं पुढचं पाऊल काय? मी आमरण उपोषण करण्याचा माझा सुद्धा पुढचं पाऊल आहे. काही लेखी आपल्याला दिलेले का? लेखी अजून आत्ता जे मी उपोषण करत आहे अजूनपर्यंत माझी चर्चा झाली पण चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी आज उपोषण करत आहे.